विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते, पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर आहे। तसे संकेतही दिल्ली दरबारी अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात आहेत। पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवा ट्विस्ट समोर आलाय, त्यामुळे पाहूयात मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागेल। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। सरकारनामा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे। तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या मुख्यमंत्रीपदीचा चेहरा कोण याबाबतचा ठोस निर्णय अद्यापही झाला नसल्यानं सत्ता स्थापनेला उशीर होत आहे। पण आता एकीकडे भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का यंत्र अवलंबण्याची शक्यता आहे। त्यात महायुती सरकारमधील सुरुवातीचे 1 वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे। भाजपकडून ही दुजोरा मिळाल्याची माहिती यावरती मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली, मतदारांनी त्यांना कौल दिला आहे। त्यामुळे जनमताचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भूमिका घेतली आहे। विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएम विरोधात रान पेटवलं आहे। तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ताणण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा आहे। शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदे सेनेतील नेते मंडळी अजूनही ठाम आहेत। तर भाजपला 130 पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। याच दरम्यान महायुतीतील तब्बल 178 आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची ही माहिती समोर येत आहे। त्यात भाजपचे 132 आमदार आणि 5 अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 अशा 178 आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत अशी आग्रही मागणी उचलून धरली आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हे रविवारी 1 डिसेंबर आणि सोमवारी 2 डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहेत। या सर्व आमदारांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे। भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल। त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल। भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणाला गटनेता निवडले जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे। सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे, मात्र मोदी आणि शहा यांची धक्का यंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे 100% सांगता येत नाही। त्यामुळे सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।